राजन नाईक एक कार्यकर्त्याच्या कर्तव्याच्या दिशेने प्रवास। 2024च्या विधानसभा निवडणुका या अनपेक्षित होत्या। सर्वसामान्य जनतेनं निवडणुकीतून अभूतपूर्व परिवर्तन घडवलं। तब्बल 30 वर्षांची एक हाती मनमर्जीची सत्ता घालवून नव्या परिवर्तनाची नांदी दिली, स्वराज्य आणलं। या निमित्तानं आपल्या मनातील अपेक्षित आणि आपल्यातला वावरणारा नेता निवडला राजन नाईक। खरं तर या निवडणुकांनी जनतेच्या लढ्याचा जनतेचा लढाच संपुष्टात आणला आणि राजन नाईक यांचा संघर्षही। राजन नाईक हा भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्ता, जनतेत मिसळणारा, त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारा। मागील 30 वर्ष वसई विरार शहरात बेबंदशाही सत्ता असताना हा कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी आणि आपल्या लोकांसाठी प्रामाणिकपणे व प्राणपणाला लावून काम करत आहे। या 30 वर्षात भाजपाचं संघटन वाढवण्याचं, पक्ष घराघरात नेण्याचं महत्त्वपूर्ण आणि तितकंच व्यापक काम या सामान्य कार्यकर्त्यानं कोणतीही अभिलाषा न ठेवता सुरू ठेवलं। प्रसंगी वसई विरारमधील एकाधिकारशाही विरोधात त्याचा संघर्ष सुरू होता। एक प्रकारचं असिधारा व्रतच ते। सरतेशेवटी हे व्रत फळाला आलं। राजन नाईक यांची आमदार पदाची निवड एका गर्जनेतून झाली। जेव्हा समाजाला रसातळागाला जातो त्यावेळी एका चेतनेला जन्म घ्यावा लागतो। ती चेतना म्हणजेच राजन नाईक यांची निवड। त्यांची निवड काही सहज झालेली नाही। निवडणुका आधीच विवांत हॉटेलमधील राजकीय नाट्य आपल्या सर्वांना परिचयातलं आहे। हे नाट्यही त्याला कारण ठरलं। हा सामान्य कार्यकर्ता आमदार झाला। आमदार ही पदवी इतरांसाठी भूषणवाह असेल, पण राजन नाईक यांच्यासाठी ती जबाबदारी होती। त्याची जाणीव त्यांना खूप चांगलीच होती। त्यामुळेच आमदारापेक्षा त्यांच्यातील कार्यकर्ता सदोदित जागृत असतो। त्यांची ही नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही। किंबहुना सत्ता परिवर्तनानंतर सर्वसामान्य जनतेसोबतची त्यांची नाळ अधिकच घट्ट झालेली आहे। आपल्या मातीचं ऋण फेडण्यासाठी अधिकाधिक खोलवर रुजू पाहते आहे। सत्ता परिवर्तनाने त्या माध्यमातून आलेल्या आमदार पदाने संधीपेक्षा विरोधकांच्या तब्बल 30 वर्षांचा सत्तेनं निर्माण केलेलं समस्यांचं ओझं त्यांच्या खांद्यावर दिलेलं आहे। आणि ही जबाबदारी पेलून नेताना, जनतेच्या अपेक्षांना खरं उतरताना आपली कसोटी लागणार आहे याची जाणीव त्यांना चांगलीच आहे। त्यामुळेच थोडीही उसंत न घेता या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा दिवस रात्र अविश्रांत जनतेच्या कामात स्वतःला झोकून दिलेला आहे। त्यांच्या समस्या, गाऱ्हाणी, अडचणी, तक्रारी विधानसभेपासून मंत्रालयापर्यंत मांडत आहे। त्या सोडवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे। प्रसंगी सर्वसामान्यांच्या सहकार्याने आणि सहभागातून छोट्या छोट्या समस्या सोडवण्याकरिता अपार कष्ट घेत आहे। त्या माध्यमातून मागील 30 वर्षात निर्माण झालेल्या समस्या, अडीअडचणींना डोंगर कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। जनतेच्या विश्वासाला खरं उतरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांचं एक काम म्हणजे अंधारात पेटलेल्या एका ज्योतीसारखं आहे। हा प्रकाश आता जनतेत हळूहळू पसरत आहे। त्यातून जनतेतही त्यांच्याप्रती कमालीची विश्वासार्हता निर्माण झाली आहे। जनता ही खंबीरपणे पुन्हा एकदा आपल्या माणसाच्या मागे उभी आहे। राजन नाईक यांची निरागसता, प्रचंड विनम्रता, मधुरवाणी आणि श्रवणक्षमता तसंच पराकोटीचा संयम त्यांना सर्वसामान्यांच्या अत्यंतिक जवळ नेतो। त्यांच्यात आपुलकीचं नातं निर्माण करतो। प्रत्येक कामात सर्वांचा सहभाग आणि समानता त्यांना अभिप्रेय आहे। क्रांतीची सुरुवात मोठ्या नाही तर अशाच छोट्या छोट्या गोष्टींपासून होते याची कल्पना राजन नाईक यांना आहे आणि त्यामुळेच त्यांचं नेतृत्व सर्वांना भावत आहे, आपलंसं करत आहे। किती त्रास झाला म्हणून ते संतप्त प्रतिक्रिया देत नाहीत। समोरच्याला जास्तीत जास्त समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। हे खरं तर त्यांना लाभलेली दैवी शक्ती म्हणावी। राजकारण म्हणजे कुरघोडी। राजन नाईक यांनी मात्र पहिल्यापासूनच समाजकारण अभिप्रेत आहे। त्यांना काळानुरूप बदल हवा होता। निरुपयोगी जुन्या गोष्टी टाळून विकासाची कास त्यांना धरायची होती। त्यामुळे राजकारण ते टाळतात। त्यांना नव्या वसई विरारची स्थापना करायची आहे।
मुहूर्तमेढ रोवायची आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातली त्यांच्या अपेक्षित विकास त्यांना साधायचा आहे. त्यामुळेच त्यांच्यातील निरागसता लोप पावून त्यांच्यावर एक जबाबदारी आलेली आहे. परिवर्तनाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका नेत्याच्या कर्तव्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे आणि त्या प्रवासात त्यांना आपल्या सर्वांची सोबत हवी आहे. प्रवास आता सुरू झालेला आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि तो यशस्वीही करायचा आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने वसई विरारच्या विकासाचा हा मार्ग अधिक सुखदायी आणि समृद्ध होणार आहे.